आज आम्हा देव कुटुंबियांसाठी एक खूप दुःखद दिवस आहे. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे आम्हा सगळ्यांच्याच आयुष्यातला. माझे वडील रमेश देव यांचं काल रात्री 9 वाजता निधन झालं हृदयविकाराने. अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. ते हॉस्पिटलमध्ये होते आणि सकाळी त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. वाटलंही नव्हतं. मी ठरवून आलेलो की त्यांना आज रूममध्ये शिफ्ट करायचं, पण नियतीचे खेळ वेगळेच असतात आणि आपली काहीतरी इच्छा असते, परंतु कोणतरी वर वेगळे खेळ खेळत असतो आपल्यासोबत. मी 6 वाजता त्यांना सांगून आलो. डॉक्टरांनाही सांगितलं, म्हटलं काही करायचं नाही, उद्या मला त्यांना रूममध्ये शिफ्ट करायचं. आणि तेही स्पिरिट्समध्ये होते, माझ्याशी नीट बोलले. मला म्हणाले डोक्यावरनं हात फिरव माझा भाऊ पण तिकडे आलेला होता, त्याच्या पण कडनं डोक्यावरनं हात फिरवून घेतले. खोकला झालेला त्यांना, तर तो कफ पडत होता. मला म्हणाले मी छान आहे, आता काही काळजी करू नकोस. आणि मी थोड्या वेळासाठी ऑफिसला गेलो. अगदीही काहीच कल्पना नव्हती, विचारही नव्हता मनामध्ये की असं काही घडेल. कारण याआधी त्यांनी खूप वेळेला यमाला मात दिली होती आणि ते त्याच्यातून उठून आलेले स्वतःच्या हिमतीवर. कारण त्यांना जगण्यावर प्रचंड प्रेम होतं. ते 93 वर्ष जगले. 30 जानेवारीला त्यांचा वाढदिवस झाला. 93मधनं 94मध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्याच समयी एका कार्यक्रमाला ते गेले होते आणि तेव्हा त्यांनी तिथे अनाऊन्स केलं होतं की मी 100व्या वर्षी पुन्हा येणार. ही जिद्द होती त्या माणसाची. त्यांनी आयुष्य पूर्णपणे त्यांच्या टर्म्सवर जगलं. काल हसत हसत ते मला सांगत होते की मला जेव्हा आता हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा मला खरं खूप आनंद झाला होता की मी आता जाणार आहे. आणि आम्ही म्हटलं की असं बोलायचंच नाही आहे आणि असं कसं बोलणार. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की अरे आम्ही म्हटलं आमच्यासाठी तुम्हाला राहायचं आहे. म्हणाले की आयुष्यभर मी सगळ्यांचं केलं, आता मला माझ्यासाठी जगायचं. आणि ते झोपले आणि मी निघालो तिथनं. सगळे पॅरामीटर्स नॉर्मल होते आणि 8 वाजता मला फोन आला की तुम्ही निघून या. तिथे तो फोन आला, तिथेच माझ्या छातीत धडकी बसली. म्हटलं हे बरोबर नाही, काय जे काय झालं आहे किंवा होतं आहे ते. मी पोचेपर्यंत त्यांना रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न हॉस्पिटलने चिकार केला. अंबानी हॉस्पिटलचे मी आभार मानतो. त्यांनी खूप खूप मदत केली आणि त्यांनी खूप त्यांच्याकडनं जे काही होऊ शकेल ते बाबांसाठी केलं. मी आणि माझा भाऊ आम्ही काल बोलत होतो, तर माझ्या भावाचं तेच म्हणणं पडलं की आपण त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करूया, त्यांच्या मरणाचं दुःख नको करायला. कारण ते पूर्णपणे जगले होते. मी आज तुमच्या माध्यमा थ्रू सगळ्यांना तेवढीच विनंती करेन आणि तुमच्याकडे एवढंच मागेन की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा पुढचा प्रवास सुखद व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी. आपण खूप प्रेम दिलं बाबांना, आईला, दोघांनाही खूप प्रेम दिलं. आज तो अर्ध्या प्रेमाचा वाटेकरी चालला आहे, पण माझी खात्री आहे की अख्खा महाराष्ट्र, अख्ख्या या देशाने त्यांच्यावर जितका जीव लावला ते सतत आपल्याबरोबर राहतील आणि आमच्यासोबत राहतील. तुम्ही सगळे आमच्यासोबत आलात त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बात करें है तो दुख का अवसर, लेकिन मैं ये ज़रूर कहना चाहूँगा कि ऐसी ज़िंदगियाँ जो हैं, देव साहब जैसी जो ज़िंदगी है वो भगवान सबको नसीब करे. व्हाट अ कंप्लीट लाइफ. उनके जाने का दुख हम सभी को है. एक बहुत बड़ा लॉस है, नॉट ओनली द
Marathi film industry, but the Bollywood industry, क्या बोलूं, the Indian industry has lost a great thespian and a veteran. But मैं ऐसी जिंदगियों को मोन नहीं करता, बल्कि ऐसी जिंदगियां हैं जो सेलिब्रेट करनी चाहिए। फ्लॉलेस जिंदगी रही, इतने साल काम किए, कहाँ से कहाँ आए, एक जूनियर आर्टिस्ट के हिस्से से आए, एक टॉप स्टार बने, प्रोडक्शन यूनिट खोला, अपने बच्चों का ख्याल रखना, अपनी बीवी के साथ एक ऐसी ज़िंदगी, एक आइडियल कपल सीमा जी और देव साहब। और मैं तो ऊपर वाले से हमेशा यही चाहूँगा कि ऐसी जो ज़िंदगी देव साहब की रही है, ऐसी ज़िंदगी हर नसीब वाले को ऊपर वाला नसीब करे और हम सभी को ऐसी ज़िंदगी मिले। और मैं समझता हूँ कि उनके बारे में कुछ भी बात करना एक सूरज को रोशनी दिखाने लायक होगा, लेकिन हिज अचीवमेंट्स, उन्होंने जो कुछ भी हासिल किया, जो भी अचीव किया एज एन एक्टर एंड एज अ फैमिली मैन, एज अ पर्सन, एज अ फादर, एज अ ब्रदर, एज अ co-star, मतलब has been phenomenal. So today he is not amongst us, and I wish for him that he's gone to a, मैं ऐसे पासिंग को मैं डेथ नहीं कहता, मैं ट्रांजिशन कहता हूँ। He's transited to a newer body and a younger body, and जहाँ भी होंगे, and I'm sure today he's all around us. But whenever the transition period comes, वो एक ट्रांजिशन है, ये डेथ नहीं है। मैं सोचता हूँ इसे अब डेथ ना कहें, डेथ एक बहुत छोटा लफ्ज़ है एक ऐसे इंसान के लिए। May God grant him peace, and may his soul always rest in peace, and may he always look down on his children and his wife and everybody. सबका ख्याल रखें। And देव साहब, hats off to you, sir. Thank you very much. Thank you, sir. देखिए, एक बात तो तय है कि जो आया है उसका जाना भी ज़रूरी है। रमेश जी के लिए ये कहूँगा कि उन्होंने जो एक भरपूर ज़िंदगी जी, मेरे ख्याल से बहुत कम लोगों ने जी होगी। उन्होंने अपना करियर बतौर जूनियर आर्टिस्ट शुरू किया, वो टॉप के मराठी एक्टर बने, फिर उन्होंने राजश्री की आरती में एक कैरेक्टर रोल किया, उसके बाद वहाँ से उनकी हिंदी की इनिंग्स शुरू हुई और बहुत शानदार इनिंग्स रही। जीवन मृत्यु, उसके बाद कसौटी में वो मेन विलन थे, जितेंद्र जी के साथ जैसे को तैसा में वो मेन विलन थे, और एक गाना था मेरी वफा ने क्या काम लाजवाब किया, तुम्ही को लाखों हसीनों में इंतखाब किया, वो भी उन पे पिक्चराइज हुआ था, मोहब्बत इसको कहते हैं। बड़े अच्छे रोल किए उन्होंने, और उनकी और सीमा जी की जो जोड़ी थी वो तो बिल्कुल एक आदर्श जोड़ी कही जाती है। जहाँ भी अगर जोड़ियों की बात की जाती है तो वो एक मिसाली जोड़ी है। ऐसी मिसालें बहुत कम मिलती हैं। तो देखिए, मराठी फिल्मों में उन्हें कामयाबी मिली, हिंदी फिल्मों में उनको कामयाबी मिली, मराठी रंगमंच पे उनको क्या कामयाबी मिली, और दो बहुत ही लायक बेटे पैदा हुए। एक ने बतौर एक्टर अपना नाम बनाया, एक ने बतौर डायरेक्टर अपना नाम बनाया, और ज़िंदगी के आखिरी वक्त तक भी वो मॉडलिंग करते रहे। बहुत बड़ी बात है इस उम्र में अगर आपको मॉडलिंग मिलती है। एक वाक़या मैं सुनाना चाहूँगा उनके बारे में। उन्होंने एक फिल्म बनाई थी सरजा, और वो हिस्टोरिकल फिल्म थी। उसमें औरंगज़ेब का किसी ने कैरेक्टर किया था, लेकिन उसकी आवाज़ जो है वो औरंगज़ेब से मैच नहीं कर रही थी। तो उन्होंने मुझे फ़ोन किया कि आप अगर डबिंग कर देंगे उस कैरेक्टर की तो बहुत अच्छा होगा। हालांकि वो मेरा काम नहीं था, लेकिन इतने सीनियर एक्टर जिनकी मैं दिल से इज्जत करता था, तो मैं मना नहीं कर पाया। और उस फिल्म में जिसने औरंगज़ेब का किरदार किया था, तो उसकी मैंने डबिंग की। उसके बाद उनका फ़ोन आया, उनका आपने बहुत बड़ा काम किया है मेरे लिए, आपका बड़ा भाई हूँ, ज़िंदगी में जब भी किसी भी काम के लिए मेरी ज़रूरत हो आप मुझे याद कर लेना। तो मैं ये कहूँगा कि भरपूर ज़िंदगी जी, एज एन एक्टर, एज ए ह्यूमन बीइंग, एज ए फादर, एज ए हस्बैंड। बहुत कम लोगों को नसीब होती है, और 93 ईयर्स की एज तक
वो एक्टिव रहे, तो ये अपने आप में बहुत बड़ी बात है। और मेरे अपने में बड़ा अच्छा उनका रोल था, आनंद में उनका बड़ा अच्छा रोल था, सीमा जी उनकी उसमें बीवी बनी थी। अच्छे अच्छे डायरेक्टर्स के साथ उन्होंने काम किया। जाते तो सभी हैं, उनके बारे में ये कहूँगा कि यूं तो आते हैं लोग जाते हैं, यूं तो आते हैं लोग जाते हैं, जिंदगी में हजार